आज ह्या पाहुण्याला आणा त्या पाहुण्याला आणा ह्याच्यामध्ये सगळ्यात दिवस निघून गेला। पण ही गोष्ट भारी झाली की आईला हे दोन्ही साड्या फ्री मध्ये भेटल्या आणि कसं काय तर चला पुढे सांगतो। तर सकाळ सकाळी मस्तपैकी आवरून मी आजूभाई आणि दादू निघालोत मारुतीच्या दर्शनासाठी आणि मंदिरात गेल्यानंतर मारुतीचं दर्शन घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या। तर तिथून घरी येऊन सगळ्यात आधी आपल्या ऑटोवरच्या पर्लिंग काढून घेतल्या, कारण आजूबाईला ऑटोचं थोडंसं काम होतं आणि मला पाहुण्याला आणायचं। तर आजूबाईला ऑटो देऊन मी निघालो गाडीवर पाहुण्यांना आणायला आणि त्यांच्या गावचा रस्ता एवढा भारी की जाताना सगळी मै मानपाटी एक झाली। आणि हो, पाहुण्या फक्त मजाक मध्ये म्हणली, ह्या तर माझ्या लाडाच्या भाषा येतात ज्यांना मी दिवाळीसाठी मानवतला घेऊन येत होतो। आणि जसं पण मानवतला आलो तसं आजूबाईचा कॉल आला की आपल्याला थोडंसं काम आहे लवकर ये। मग काय काढली गाडी आणि आजूबाईकडे निघालो। त्यानंतर मी ऋषी आणि आजूबाई निघालो त्या डिस्पोजलच्या दुकानावर, कारण आम्हाला इथून मिठाई पॅक करण्याचे बॉक्स घ्यायचे होते। तर ते घेतल्यानंतर आम्ही जसं मानवतला आलो तसं आमच्या वार्डामध्ये नगरसेवकाकडून महिलांना साड्या वाटप करत होते आणि त्या साड्या भेटल्यानंतर आजूची आई तरी एकदम खुशच झाली। पण मी नाराज होतो, कारण आज आजूबाईची तब्येत थोडीशी खराब होती। मग आजूचा दवाखाना करून मी निघालो दुसऱ्या ताईला आणायला, पण म्हणलं जाताना एकदा पेट्रोल टाकून घेऊन नसता गाडी अर्ध्यामध्येच बंद पडायची। मग काय लहान्या ताईला आणि भाषेला घेऊन मी लगेच मानवतला आलो आणि लगेच आपल्या कामाची थैली भरली आणि कामाला निघालो। आणि आजची ऑर्डर आपल्याला पांडुबाईच्या घरी होती, तर मग लवकर कामाला सुरुवात केली आणि आजचा सेटअप आपला असा दिसतोय बघा। तर आजच्यासाठी एवढंच, आता जातो आम्ही आमच्या घरी, तोपर्यंत साठी रामकृष्ण हरी।